सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. प्रकाश वाघमारे आणि सुरेंद्र गुंजाळ या दोन मित्रांनी कुबेर ॲक्वा या फर्मचं उद्घाटन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे तसेच आमदार सत्यजित तांबे, युवक काँग्रेस अध्यक्षा आणि एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते 2 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी कासारा दुमाला प्रवरा ट्रान्सपोर्ट शेजारी पुणे नाशिक बायपास हायवे प्रवरा नदी पुलाच्या शेजारी मोठ्या थाटात संपन्न केलाय. कुबेर ॲक्वा या फर्मची उभारणी करण्यासाठी खंबीरपणे साथ देणारे बाळासाहेब वाळके आणि मार्गदर्शक नवनाथ अरगडे, राजाभाऊ खरात, मिलिंद कानवडे, सीताराम राऊत यांची मोलाची साथ नेहमीच वाघमारे आणि गुंजाळ परिवाराला असते. त्यांचे विशेष आभार या माध्यमामधनं वाघमारे आणि गुंजाळ परिवारानं मानले आहेत. कार्यक्रमाचं आयोजन मनीष वाघमारे, प्रकाश वाघमारे, गोकुळ वाघमारे, ओम वाघमारे, साई वाघमारे तसेच सुजय वाघमारे, मानसी वाघमारे, बेबीताई वाघमारे, प्रियंका वाघमारे, सीमा वाघमारे, राजश्री वाघमारे तसेच कांताराम काशीनाथ गुंजाळ, शांताबाई कांताराम गुंजाळ, सुरेंद्र कांताराम गुंजाळ, प्रीती सुरेंद्र गुंजाळ, कृष्णा सुरेंद्र गुंजाळ, श्रावणी सुरेंद्र गुंजाळ यांनी केलं. तर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट माधवराव कानवडे, कासारा दुमाला सरपंच राजाभाऊ त्रिभुवन, रमेश काळे तसेच माजी सरपंच नारायण शिंदे, उपसरपंच अमोल वाळके, मंजाबापू साळवे, मच्छिंद्र यादव, अशोक सातपुते, शशिकांत गायकवाड तसेच सर्जेराव सोनवणे, संतोष घेगडमल तसेच अविनाश कदम, बाळासाहेब म्हस्के, डॉक्टर राजेंद्र पवार, धीरज जोरवेकर, सकाहारी सातपुते, दत्तू नाईक, भारत खतोडे तसेच सौरभ पठाण, दिलीप शेठ धारणकर, निखिल धारणकर, शशिकांत खताळ, सुनील शिरसाट, चांगदेव वरपे, अशोक आहेर, भारत येवले, जिजाबापू गागरे वरपे तसेच पप्पू कानकाटे आदी मान्यवर इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन अर्जुन वाळके यांनी केले तर आलेल्या पाहुण्यांचे आभार देखील मानले आहेत. आज आमच्या कुबेर ॲक्वा या फर्मच्या उद्घाटन कार्यक्रम संदर्भात संबंध संगमेळातले असंख्य मित्र परिवार आणि माननीय बाळासाहेब थोरात, सुधीरजी तांबे साहेब, सतीश दादा तांबे, माधवरावजी कानवडे, मिलिंद भाऊ कानवडे, जयश्रीताई थोरात आणि असंख्य मित्र परिवार, गावचे सरपंच राजाभाऊ त्रिभुवन, बाळासाहेबजी वाळके, विविध पदाधिकारी आज या कार्यक्रमाला उपस्थित लावून गेलेत. अत्यंत आनंद होत आहे की आमच्यावरती प्रेम करून या लोकांनी आज उपस्थिती दाखवली. कुबेर ॲक्वा ह्या फर्मची सुरुवात ही आजपासून सुरू झालेली आहे. अतिशय शुद्ध पाणी, मिनरल वॉटर पाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच कुठल्याही बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार नाही. सगळ्यांचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या. दीपावलीच्या शुभेच्छा निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आपल्या कुबेर ॲक्वाचे काय खासियत आहे, काय महत्व आहे का लोकांनी तुमचं कुबेर ॲक्वा घ्यावा? या कुबेर ॲक्वाच्या संदर्भात आपण प्रवरा नदी आपल्या 200-400 फुटाच्या अंतरावरती असल्यामुळे आणि शुद्ध पाणी, निर्मळ पाणी, गोड पाणी आपल्याला जवळच मिळत असल्यामुळे हे पाणी शुद्ध वरतून आपण केलेले पाणी शुद्ध, हे दोन्ही कारणाची विशेष त्याचा महत्व राहणार आहे. आणि स्वच्छता आपल्या प्लॅन बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की एकदम आम्ही व्यवस्थित प्रकारे हा सेटअप केलेला आहे. कुठल्याही प्रकारे त्याच्यात कमी आम्ही बघितलेली नाहीये. सुंदर असा प्रोजेक्ट, रम्य वातावरणामध्ये हा प्रोजेक्ट घेतलेला आहे. त्याच्यामुळे ह्या मिनरल वॉटरचा सगळ्यांनी आनंद घ्यावा, लाभ घ्यावा, आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावा हीच विनंती. आज आपल्या कुबेर ॲक्वा फर्मचं उद्घाटन झालं. तर उद्घाटनाला प्रमुख अतिथी जयश्रीताई थोरात, सुधीरजी तांबे तसेच सत्यजित तांबे, मिलिंद कानवडे, माधवराव कानवडे असे प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, प्रमुख कर्मचारी, मान्यवर
तसेच पाहुणे मंडळी यांनी सर्वांनी उपस्थिती दर्शवली आणि मोठ्या थाटात हा कुबेर ॲक्वा फर्मचं उद्घाटन झालं. तसेच कुबेर ॲक्वा बद्दल बोलायचं म्हटलं तर नैसर्गिक वातावरणामध्ये हा फर्म आम्ही उभारलेला आहे आणि प्रवरेचं एकदम गोड पाणी, थंडगार आणि एकदम शुद्ध कुबेर ॲक्वाद्वारे तुमच्या सेवेसाठी आणत आहोत. माझे मित्र प्रकाश वाघमारे आणि सुरेंद्र गुंजाळ यांनी आता इथं कुबेर ॲक्वा या नवीन फर्मचं उद्घाटन कसारा दुमाला या गावामध्ये केलेलं आहे. संगमनेर शहर आणि तालुक्याच्या दृष्टीने एक नवीन दालन आता उघडलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की अनेक सार्वजनिक आणि वैयक्तिक आपण कार्यक्रम कायम करत असतो, कौटुंबिक कार्यक्रम करत असतो. हे करत असताना चांगलं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि म्हणून चांगलं पिण्याच्या पाण्याची एक सुंदर व्यवस्था आता कुबेर ॲक्वाच्या वतीने करण्यात आलेली आहे. आरोचं पाणी आणि तेही थंडगार पाणी आता सुरू झालेलं आहे. आता सणासुदीचे दिवस आहे, त्याच्यानंतर उन्हाळ्याचे दिवस येतील. निश्चितपणाने मला खात्री आहे की यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणे चांगली त्याची बहरत जाईल आणि संगमनेरकरांची ते चांगल्या पद्धतीने सेवा करतील अशी मला अपेक्षा आहे. मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने कुबेर ॲक्वाला भरपूर शुभेच्छा देतो. आम्हाला बोलवलं ते माननीय सुरेंद्र दादा असतील, प्रकाश दादा असतील आणि सर्वच उपस्थित असलेले गुंजाळ आणि वाघमारे परिवारावरती प्रेम करणारे सर्वच त्यांचे आणि सर्वच बंधू आणि भगिनींना खरं अतिशय चांगलं एक फर्म आज इथे कुबेर ॲक्वाचं सुरू झालेलं आहे. आणि तसं सर्वांनी सांगितलं की आपलं प्रवरेचं पाणी अतिशय गोड आहे आणि खूप शुद्ध असं आपलं चांगलं पाणी आहे. त्याचं फिल्ट्रेशन प्लांट इथे बसवलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हा फिल्ट्रेशन प्लांट चालणार आहे आणि कुबेर ॲक्वाचं नाव सगळीकडे नक्की लवकरात लवकर पोहोचेल असं काम तुम्ही सर्वजण करणार आहात. तसं संगमनेर तालुका हा अतिशय हौशी तालुका आहे. म्हणजे एवढे कार्यक्रम असतात, लग्न तर मोठे मोठे लग्न असतात, उद्घाटन समारंभ असतात, वास्तुशांती असते, असं वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते आपल्या तालुक्यामध्ये कंटिन्यू चालू असतात. म्हणजे मी इथे 2.5 वर्षापासून गोल 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 फिरत एवढे कार्यक्रमच करत आहे. इतकं आवर्जून बोलवणारे, एवढं प्रेम करणारे सर्व आपले संगमनेर तालुका हा आहे. आणि एक चांगलं ॲक्वा जार तुम्ही सर्व तिथे पोचवणार आहात आणि खूप चांगला व्यवसाय, म्हणजे ज्यांनी डोकं लावलं चांगलं डोकं लावलं असा व्यवसाय तुम्ही सुरू केलेला आहे आणि खूप त्याचा चांगलं नाव सगळीकडे होईल. कुबेर ॲक्वाचं नाव मला सगळीकडे बघायला भेटेल अशी मला खात्री आहे. जे अशोकदादांनी आता सांगितलं की आपलं संगमनेर तालुक्याचं वातावरण अतिशय सुंदर आहे. म्हणजे राजकारण करण्याच्या पद्धती असतात. आपली पद्धत आणि शेजारच्यांची पद्धत. आपली पद्धत अशी की इतकी मोकळीक आहे, इथे इतकं सुंदर वातावरण आहे की कोणाला व्यवसाय टाकायचा असेल तर बिनधास्त टाकू शकतो, कोणाला दुकान टाकायचं असेल बिनधास्त टाकू शकतो. साहेब स्वतः उद्घाटनाला जातात, जर संगमनेरमध्ये असतील, नसतील तर मला पाठवतो, नाही तर डॉक्टर साहेब आपले नेहमी आपल्यासाठी असतात. असं सर्व एक परिवारासारखं आपण सर्वजण राहतो, एक जूट राहतो. आणि ही पद्धत जी आहे ती अतिशय सुंदर आहे. इथं स्वातंत्र्य आहे, इथं मोकळा श्वास आहे आणि हा मोकळा श्वास आणि ह्या स्वातंत्र्यामुळे आपल्याला आपला तालुका अतिशय प्रगतीच्या दिशेने वेगाने वाढत तो पुढे चाललेला आहे. हे सर्वांना आपल्याला दिसतंय. म्हणजे अतिशय आपलं आता आपण ज्या बायपासच्या तिथे बसलेलो आहोत, हा बायपास होणं आणि त्याच्यामध्ये आपल्या ज्या गुंजाळवाडी कासारा दुमालाच्या जमिनी ज्या गेल्या असतील त्याचा एवढा चांगला, म्हणजे साहेबांनी पूर्ण प्रयत्न करून चांगलं मोबदला सगळ्या जमिनींना भेटला पाहिजे हे काम सुद्धा साहेबांनी केलेलं आणि इथल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल त्यासाठी साहेब नेहमी प्रयत्न करत असतात. आपलं पाणी चांगलं, आपलं वातावरण चांगलं, आपलं शेती चांगलं आणि सर्वात चांगलं म्हणजे SMBT संस्था आपली अतिशय चांगली आहे. तिथे दोघंही आमच्या वहिनी आणि दादा हे दोघंही तिथे काम करतात आणि खूप चांगले आपण सर्वजण अतिशय एकोप्याने सर्वजण राहत असतो. याचा मला अभिमान वाटतो. ह्या संगमनेर तालुक्याचा मला अभिमान वाटतो. इथं वातावरण अतिशय चांगलं आहे. आपण सर्वांना, मला एवढंच वाटतं की आपल्याला हे सगळं जपण्याचं काम करायचं आहे. पुढच्या आता साहेबांचं इलेक्शन आलेलं आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. मोजून 17 दिवस राहिलेली आहे. आता 20 तारखेला इलेक्शन येईल आणि इलेक्शन
संपेल तोपर्यंत भरपूर प्रयत्न होणार आहे. इथे लोक काहीतरी अडथळे आणायचा, वातावरण खराब करण्याचा. आपण बघितलंच मागचे काही दिवस किती वातावरण आपलं खराब करण्याचा प्रयत्न इथे संगमनेर तालुक्यामध्ये झाला. पण आपला संगमनेर तालुका स्वातंत्र्य चळवळीमधनं उभा राहिलेला तालुका आहे. चळवळींची सवय असलेला तालुका आहे. आपण कधी कुठं मोडत नाही, तुटत नाही किंवा खाली बसून घेत नाही. आपण परत उठतो आणि लढायला चालू करतो. असा ही परंपरा, ही संस्कृती तालुक्याची राहिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला पुढं चालत राहणं आणि पुढे लढत राहणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. त्याच्यामुळे तसंच आपण सर्वजण हा तालुका एकत्रित पद्धतीने आपण प्रत्येक वार जो आहे तो उलटून लावण्याचं काम आपण सर्वजण करत असतो. त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो की आपण ह्या तालुक्यामध्ये जन्मलेलो आहोत. मला आज थोरात साहेब स्वतः होणार होते, पण त्यांना मुंबईला जावं लागलं. सगळ्या बैठका ज्या आहे महाविकास आघाडीच्या त्या चालू आहे. तरी भरपूर इलेक्शनचं त्यांच्यावरती जबाबदारी मोठी आहे. त्याच्यामुळे राजूदादाही आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती जबाबदारी मोठी असल्यामुळे त्यांना मुंबईला जावं लागलं. पण त्यांनी त्यांच्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेली आहे. मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. आज पाडवा आहे, चांगला मुहूर्त आहे आणि खूप खूप प्रगती तुमच्या सर्वांना भेटणार आहे ह्या व्यवसायामध्ये आणि खूप पुढे तुम्ही सर्वजण जाल असे मी देवाचरणी प्रार्थना करते. तुमच्या सर्वांना आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं दिवाळीच्या, पाडव्याच्या आणि पुढच्या आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपले. सर्वांना त्या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या इथे सुरेंद्र आणि प्रकाश या 2 तरुण मित्रांनी एकत्रितपणाने हा कुबेर ॲक्वाचा प्रकल्प सुरू केला आहे. आणि पाणी आता सांगितलं सर्वांनी, ज्या त्यांनी सांगितलं, लिंगावणी सांगितलं की आपण आता पाणी हे एक महत्त्वाचं म्हणजे उद्योग झालेला आहे. पूर्वी आपण कधी कल्पनाही करू शकत नव्हतो. आणि पाणी कोणी पाहुणा आलं की आधी पाणी द्यायचं. आता पाहुणे घरूनच गाडीतच पाण्याच्या बाटल्या असतात, तेव्हा कोणाला पाणी द्यावं लागत नाही. आम्ही कुठे गेलं की आधी पाणी, आणि पाणी प्यावंच लागतं असं त्याचा नियम आहे. पाणी चहा प्यावंच लागतं. विशेषतः राजकारणी लोकांना तर ते पिलं नाही तेव्हा लोकांना वाईट वाटतं. त्यामुळे ते तसा पाण्याचा व्यवसाय विषय आता खूप मोठा झालेला आहे. आणि खरं आहे की त्यांनी हा उपक्रम इथे सुरू केला आहे. अशोकरावांनी सांगितलं, अशोकराव सातपुते तर त्यांना विरोधी पक्ष नेते म्हणतात. ते खरं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आलेले आहेत. मला तेच सांगायचं आहे की मी का म्हणलं तसं, पण पंचायत समितीमध्ये ते एकटे होते तरी ते सगळी पंचायत समिती गाजवत होते. त्यांचा आवाज कोण दाबला नव्हता. सांगायचं हेतू काय, एवढं स्वातंत्र्य आपल्याकडे. आपण म्हणजे मोकळीक असते, ठीक आहे ना, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये मोकळीक पाहिजे ना. लोकशाहीमध्ये दडपशाही हे अत्यंत चुकीचं आहे. आणि कोणत्याही दडपशाहीचा अंत हा वाईट होत असतो. तर आपल्याला काही त्याची फार चिंता करण्याचं कारण नाही. असो, उद्योग व्यवसाय खूप महत्त्वाचे झाले. आता नोकऱ्या वगैरे खूप मुळातच कमी आहेत. सध्या राज्य शासनामध्ये 50% जागा भरलेल्याच नाही. आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये भरायचं झालं. त्यामुळे आता संधीसुद्धा खूप कमी होत चाललेली आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर सुरेंद्र आणि प्रकाशराव वाघमारे या 2 तरुणांनी एकत्र येऊन ते हा उद्योग सुरू केला आहे. सर्वांनी त्यांना खूप चांगले. शेवटी माधवरावजी कानवडे म्हटले ते खरं का, तर स्पर्धा तर आहेच. स्पर्धेमध्ये तुमची गुणवत्ता चांगली असेल तर तुम्ही कितीही प्रगती करू शकता. आज छोट्या प्रमाणावर सुरू झालेला हा व्यवसाय आहे. आपण उद्या त्याचं रूपांतर एका फार मोठ्या व्यवसायामध्ये कष्ट आणि गुणवत्ता या दोन्हीचं जर एकत्रीकरण केलं तर होऊ शकतं. आणि असं व्हावं अशी खूप खूप शुभेच्छा. आणि कुबेर नावच कुबेर आहे. कुबेर म्हणजे माहिती आहे तुम्हाला, काल परवा झालं ना धनुत्रयोदशी. ते कुबेर म्हणजे संपत्तीचा देव मानला जातो. आपल्याकडे कुबेराचा साठा, कुबेरासारखी संपत्ती. तेव्हा निश्चितच या व्यवसायाच्या माध्यमातून कुबेर ॲक्वाला खूप मोठा लौकिक मिळेल आणि खूप मोठ्या व्यवसायामध्ये त्याचं रूपांतर होईल अशी हार्दिक शुभेच्छा मी त्यांना देतो. आणि सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आता आपल्या सर्वांचे नेते आणि राज्याचे नेते थोरात साहेबांवर खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांना इथे उपस्थित राहायचं होतं. तसं पाडव्याला भाऊबीजेला ते नेहमी ते असतात. परंतु आता हा नेमका सरकार निवडणूक आयोगाने
काही सोयी व्हावी, काही लोकांची सोय व्हावी म्हणून काही दिवस ही निवडणूक पुढे ढकलली. त्यामुळे निवडणूक नाही तर दिवाळीच्या आधीच होऊन जात असते. असो, त्यामुळे साहेब इथे उपस्थित नाहीत, पण त्यांच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी कुबेर ॲक्वाला खूप खूप शुभेच्छा देतो. मी कांतारामजी आणि अरुणराव यांचं अभिनंदन करतो. कानडी साहेबांची आमची नेहमी वेगवेगळ्या ज्या जुन्या विषय निघतात किंवा हमखास कांतारामजींचं नाव त्यांच्या तोंडातून खूप वेळेस मी ऐकलेले आहे. त्यांना भेटलेलो पण आहे, पण ते देखील सरपंच होते. अत्यंत कष्टाळून त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रामाणिक, जे आता फार दुर्मिळ होत चालले. रोज खोटंच बोलत असतात. प्रामाणिक बोलणारा फार शोधावा लागतो. असं एक कांतारामजींचं. आणि खूप कष्ट होते, पूर्वीच्या पिढीने खूप कष्ट त्या ठिकाणी घेतलेले आहेत. तेव्हा या दोन्ही कुटुंबातील तरुणांच्या या नवीन व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचं धन्यवाद. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.